बहुप्रतीक्षित जगातली सर्वात स्वस्त 4 चाकी नॅनो गाडी काही दिवसातच रस्त्यांवर धावू लागेल. स्वतःची हक्काची गाडी असावी हे मध्यमवर्गीयांचं स्वप्न नॅनो पूर्ण करेल असा विश्वास टाटांनी व्यक्त केलाय. याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी कॉर्पोरेट लॉयर नितीन पोद्दार आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. फियाटनं जेव्हा उनो ही म्हणजे मारुतीच्या नंतरची छोट्या सेगमेंटमधली गाडी जेव्हा भारतामध्ये लॉन्च केली तेव्हा त्याच्याविषयीचं जे वकिलातीचं जे काही काम होतं ते काम आपण स्वतः पाहिलं होतं. त्यानंतर आत्ता जेव्हा नॅनो ही कार टाटा मोटर्स लॉन्च करते, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आणि या क्षेत्रातले एक जाणकार म्हणून आपण त्याच्या या सर्व घडामोडींकडे काय दृष्टीने पाहता? बघा, सर्वप्रथम मला असं वाटतं की आपण टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा त्यांचे 500 इंजिनियर्स आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांचं आपण अभिनंदन करायला पाहिजे की 2003 साली त्यांनी जे देशाला आपल्या प्रॉमिस केलं होतं की मी एक सामान्याला परवडेल अशी एक फॅमिली कार आणणार आहे. तर 2003 पासून आपण बघितलं की त्या नॅनोचा प्रवास जर तुम्ही बघितला तर इतका खडतर प्रवास मला वाटत नाही कुठल्याही कार कंपनीने फेस केला असेल. त्यांना पॉलिटिकल अपोजिशन झालं, त्यांना बंगालमधून त्यांना गुजरातमध्ये प्रोजेक्ट आणावा लागला. आज देशामध्ये जर बघितलं तर ग्लोबल जॅपनीज कार मेकर्स आहेत, इटालियन कार मेकर्स आहेत, अमेरिकन कार मेकर्स आहेत, युरोपियन कार मेकर्स आहेत. सगळ्या कार्स इंडियामध्ये आहेत. ग्लोबल प्लेयर्स इंडियामध्ये असताना सुद्धा टाटांनी स्वतः कंप्लीट 100% इंडिजिनियस डेव्हलप केलेली कार बाजारामध्ये आणणं माझ्या मते ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि मेन म्हणजे सगळ्या अडथळ्यांची शर्यत पार करून त्यांनी जे प्रॉमिस दिलं होतं सामान्य माणसाला ते प्रॉमिस त्यांनी आज पाळलेलं आहे. तर शब्दशः पाळलेलं आहे. 2003 नंतर आपण बघितलं की जागतिक तेजी आली होती, स्टील प्राइसेस खूप वरती गेले होते, त्याच्यानंतर आता रिसेशन आपण बघतोय. त्यामुळे सगळ्या तऱ्हेचे जे ऑड्स होते ते सगळे ऑड्स फेस करून सुद्धा त्यांनी ही गाडी आणलेली आहे. त्यामुळे त्याचं आपण कारचं स्वागत करायलाच पाहिजे आणि मोर दॅन दॅट त्यांच्या एंटायर ग्रुपचं आपण अभिनंदन करायला पाहिजे. पण हे अभिनंदन करत असताना त्याचं स्वागत करत असताना गाजावाजा सुद्धा खूप झालेला आहे. जेव्हा ते एप्रिल महिन्यामध्ये खरोखर खरेदी सुरू होईल, खरेदी खरंच जितकं गाजावाजा ज्या प्रमाणात होतोय त्या प्रमाणामध्ये खरेदी पण होईल असं आपल्याला वाटतं का? हो, नक्कीच मला वाटतं की बघा, गाजावाजा व्हायचं एक कारण म्हणजे की त्यांनी पूर्ण ह्या सेगमेंटमध्ये एक नवीन ब्रेक थ्रू आणलेला आहे. छोट्या कारमध्ये जे एक ब्रेक थ्रू जे आपण म्हणतो ते ब्रेक थ्रू आणलेलं आहे. आणि सगळ्यात कौतुकाची गोष्ट म्हणजे ही कार नुसती इंडियन स्टँडर्डनीच चांगली नाही तर ती इंटरनॅशनल स्टँडर्डनी सुद्धा चांगली कार अशी असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याला युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये सगळीकडेच त्याची मागणी वाढणार आहे असं दिसतंय त्याच्या मॉडेलवरून. आणि जर हे खरोखर हे मॉडेल जर सक्सेसफुल झालं, इफ इट बिकम्स अ ग्लोबल कार, तर आय थिंक सगळ्यांना, आपल्याला सगळ्या प्रत्येक भारतीयांना एक अभिमानाची गोष्ट असेल आणि आय एम शुअर त्याला त्याचा रिस्पॉन्स सुद्धा मिळेल. नाही, पण मागणी एका बाजूने जरी आपण म्हणत असलो तरी त्या प्रमाणात पुरवठा होऊ शकेल असं वाटतं का? बघा, पुरवठ्याच्या बाबतीत म्हटलं तर आज त्यांचं जे त्यांनी प्लांट अनाऊन्स केलं आहे त्या प्लांटमध्ये त्यांची 50,000 मॅन्युफॅक्चरिंगची कॅपॅसिटी आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की गोईंग फॉरवर्ड त्यांचा जो नवीन प्लांट सुरू होणार आहे त्यांना 2.5 लाखाची मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी आहे. आय एम शुअर दे मस्ट बी ऑल्सो कॉन्शियस अबाउट दी डिमांड विच इज गोइंग टू जनरेट आणि त्याप्रमाणे ते डिलिव्हरी करतील असं आपण अपेक्षा बाळगायला काही हरकत नाही. मग त्याच्यातनंच पुढे प्रश्न असा येतो की जर का एवढी मागणी असेल आणि पुरवठा सुद्धा जर खरोखर झाला तर भारतामधले रस्त्यांची मर्यादित संख्या, पार्किंगची मर्यादित उपलब्धता आणि पर्यावरणाचा प्रश्न, प्रदूषणाचा प्रश्न याच्यामध्ये सुद्धा यामुळे अधिक भर पडेल असं वाटत नाही का? बघा, पार्किंगचा प्रश्न आहे, प्रदूषणाचा प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न मला मान्य आहे. पण आजच्या त्यांच्यासाठी शुभ दिवस आहे. त्यांनी ऑलरेडी भरपूर अडथळे फेस केलेले आहेत. त्याच्यासमोर आणखीन प्रश्न मांडण्यामध्ये काही पॉईंट नाही. पण मला असं वाटतं की ऑन सिरियस नोट पर्यावरणाचा प्रश्न खरंच गंभीर आहे, पार्किंगचा पण प्रश्न गंभीर आहे. पण नॅनोला स्टॉप करून तुमचा पर्यावरणाचा प्रश्न सुटणार नाही आहे की पार्किंगचा प्रश्न सुटणार नाही आहे. शहरं वाढणार आहे, देशाची लोकसंख्या वाढते आहे. त्यामुळे आपल्याला जर मुंबईचा प्रश्न घेतला तर मुंबईला तुम्हाला पॅरलल सिटी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायलाच पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप न करता एक कार स्टॉप करून तुम्हाला त्याचा उपाय सापडणार नाही आहे. खरंय. पण एकंदरीत जो मध्यम वर्ग आहे तो मात्र अतिशय खुश असं चित्र सध्या तरी दिसतंय. त्यांच्या मानसिकतेवरती आता या नॅनोमुळे काय परिणाम होईल असं वाटतं? तुम्ही जर एक बघितलं असेल की गेल्या वर्षभरामध्ये जर तुम्ही सगळ्या घटना बघितल्या तर मध्यमवर्गीयाला सेंटर पॉईंट ठेवून सगळी आर्थिक भारताची जी आर्थिक घडी आहे ती फिरताना आपल्याला इकॉनॉमी फिरताना दिसते. फॉर एक्झाम्पल, आपल्याला एकीकडे अफोर्डेबल हाऊसिंग, अफोर्डेबल घर लोक बनवत आहेत. आज नॅनो कार आलेली आहे.
की सामान्य माणसाला जनरली काय होत आहे, त्याला चांगलं शिक्षण मिळत, सामान्य माणसाला आज चांगलं घर मिळत नाही, सामान्य माणसाला नोकरी मिळत नाही. ह्या सगळ्या ऑड्स मधून ज्यावेळेला त्याला असं वाटतं की आज एवढी टाटासारखी मोठी ग्रुप कंपनी किंवा दुसऱ्या इतर काही कंपन्या त्याला सेंटर पॉईंट ठेवून स्वतःची इकॉनॉमीचा विचार करतायत, त्यामुळे त्याला नक्कीच वाटणार की म्हणजे त्याला इम्पॉर्टन्स स्वतःचं वाटणार आहे आणि ही इज गोइंग टू बाउंड टू फील हॅपी अबाउट इट. खरं. मग आता आपण जर पूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार केला, आता ज्या मंदीमधून सगळं जगत चाललंय आणि भारतही त्याचा काही ना काही प्रमाणामध्ये त्याला चटके भारतालाही बसत आहेत, नॅनोमुळे मानसिकतेमध्ये काही बदल घडून त्याच्यानुसार मंदीवर मात करायला एक थोडंसं प्रोत्साहन मिळेल असं वाटतं का? अगदी नक्कीच. आणि दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही इथे मांडलेला आहे या निमित्ताने. बघा, नॅनो ही संपूर्ण देशी बनावटीची कार आहे. एक कार जेव्हा मॅन्युफॅक्चर होते तेव्हा त्याच्या मागे ऑटोमोटिव्ह कंपोनंट्स च्या बऱ्याच कारखाने त्याच्यामुळे काम करत असतात. बऱ्याच प्रमाणामध्ये त्याच्या मागे सर्व्हिस सेंटर्स आहेत, डीलर्स आहेत, त्यांचे डिस्ट्रीब्युटर्स आहेत, एक मोठी चेन काम करत असते एक कारच्या संदर्भात बघितलं तर. त्याच्यामुळे सामान्य जनरली इकॉनॉमीमध्ये सुद्धा त्याप्रमाणे खूप फरक पडणार आहे. आणि एक आणखीन लक्षात घ्या तुम्ही की आज रिसेशनमध्ये सुद्धा आपली भारताची अर्थव्यवस्था चांगली आपल्याला का दिसते, बिकॉज डोमेस्टिक डिमांड तेवढी जास्त आहे आपल्याकडे. त्यामुळे ही टोटली डोमेस्टिक मेड कार आहे, डोमेस्टिक डिमांड त्याची जास्त आहे. त्याच्यामुळे नक्कीच ही इकॉनॉमीच्या दृष्टीने अगदी इट विल बी आय एम नॉट मेकिंग अ व्हेरी जनरल स्टेटमेंट, पण नक्कीच मॉरल बुस्टिंग यांनी शिकार होणार आहे. मध्यमवर्गीयाचं मॉरल बुस्टिंग होणार आहे, बिझनेस कम्युनिटीचं मॉरल बुस्टिंग होणार आहे. आणि माझ्या मते तुम्ही जर मार्क केलं तर टाटा ग्रुपने एक सुंदर मॉडेल सगळ्या भारतीय कंपन्यांच्या पुढे एक मांडलेलं आहे की त्यांनी 100% भारतीय बनावटीची कार ज्या एक साईडला बनवली, तर दुसऱ्या साईडला त्यांनी लंडनमध्ये जाऊन जॅग्वार आणि लँड रोवर कार सुद्धा त्यांनी विकत घेतलेली आहे. पण तुम्ही टाटा मोटर्सचं प्रोफाईल जर बघितलं तर इट्स अ ट्रुली इंडियन MNC. आणि त्यामुळे दुसऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये दुसऱ्या कंपन्या ज्या आहेत त्यांना नक्कीच एक म्हणजे मॉरल बुस्टिंग यातून मिळायला हरकत नाही. खरंय. पण अर्थव्यवस्थेला जरी उत्तेजन मिळेल असं आपण म्हटलं तरी सध्या जो वाहन उद्योग आहे तो अतिशय वाईट कालखंडातून चाललेला आहे. त्यामुळे नॅनो कार एकदा आली की बाकीचे या क्षेत्रातले जे बाकीचे प्लेयर्स आहेत त्यांच्यावरती याचा परिणाम नेमका कसा होईल? तुम्ही दुचाकीच्या बद्दल म्हणत चारचाकी, दुचाकी किंवा जसं सेकंड हँड गाड्या आहेत ज्या 70-80 हजारामध्ये सर्वसाधारण मध्यमवर्गीय घेत होता, तर ते मार्केट तर ऑलरेडी डाऊन झाले अशी चर्चा होते. तर त्या संपूर्ण क्षेत्रावरती याचा काय परिणाम होईल? बघा, आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की समाजामध्ये कॉन्स्टंट जर काही जे असेल तर दॅट इज चेंज. ज्या वेळेला कुरिअर, प्रायव्हेट कुरिअर, त्यावेळेला आपल्याला वाटलं की आता पोस्ट बंद होणार. ज्यावेळेला इंटरनेट आलं त्यावेळेला आपल्याला वाटलं की आता कुरिअर पण बंद होणार आणि पोस्ट पण बंद होणार. त्यामुळे टेक्नॉलॉजिकल चेंजेसमुळे किंवा नवीन प्रोडक्ट्स आल्यामुळे एक्झिस्टिंग प्रोडक्ट्सला थोडंसं शेकी वातावरण वाटेलच. पण एक लक्षात घ्या तुम्ही, मी सकाळपासून बऱ्याच रिॲक्शन्स बघितल्या, बरेच एडिटोरियल्स बघितले मी. लोकांचं असं म्हणणं आहे की 2 चाकी वाहनांना थोडीशी त्यांना बिझनेसला भीती वाटते, पण असं काही होणार नाही. 2 चाकीचा जो सेगमेंट आहे तो सेगमेंट राहणारच आहे. 4 चाकीचा सेगमेंटला कदाचित 4 चाकी सेगमेंटमध्ये, ह्या सेगमेंटमध्ये जेवढ्या कार्स आहेत त्या कार मॅन्युफॅक्चरर्समध्ये, त्या मार्केटमध्ये थोडंसं फेरफार होण्याची शक्यता आहे, पण ती कन्झ्युमरच्या दृष्टीने फार चांगली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जितकी जास्त कॉम्पिटिशन असेल तितकी जास्त कॉम्पिटिशन इट इज बेटर फॉर द इकॉनॉमी, इट इज बेटर फॉर द कन्झ्युमर. अल्टिमेटली कन्झ्युमर खुश असला तर आय थिंक एव्हरीवन इज हॅपी. मला वाटतं नितीनची आपण जी गोष्ट सांगितली की बदल हीच गोष्ट अशी आहे की जी स्थिर आहे, तर हा जो नवीन बदल नॅनोच्या रूपाने आलाय त्याचं सारेजण स्वागत करूयात. आपण इथे आलात आणि आमच्याशी मनमोकळा संवाद साधलात याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि आता वळूया याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर. नमस्कार.